सार्वजनिक बांधकाम मंत्री टोलवर कारवाई करणार आहेत। कल्याण टोलच्या मुदतवाढीची आता चौकशी होणार आहे, कारण चुकीच्या पद्धतीने टोल वसुली केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजेंनी दिलाय। चुकीची टोल वसुली खपवून घेतली जाणार नाही असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिलेला आहे। कल्याण टोलच्या मुदतवाढीची बातमी झी 24 तासने दाखवल्यानंतर त्याचा अवघ्या काही तासात परिणाम पाहायला मिळाला आहे। झी 24 तासच्या बातमीची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजेंनी दखल घेतलेली आहे। कल्याण टोलवेच्या मुदतवाढीची चौकशी होणार। कल्याण टोलची सरकारकडनं झाडाझडती। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे टोलवर कारवाई करणार। अहमदनगरच्या वाळुंज ते वडाळा रस्त्यावरच्या केटी कन्स्ट्रक्शनच्या टोलला 2037 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मुदतवाढीच्या आदेशाच्या गोलमालची बातमी झी 24 तासने दाखवली। टोलची मुदत 2023 पर्यंत असताना टोल कंपनीला जी मुदतवाढ सरकारने दिली आहे आणि मुदतवाढीची जी माहिती टोल कंपनी आपल्या फलकावर दाखवते त्यातही मोठी तफावत दिसली। ज्या हायवेवर टोल घेतला जातो तो रस्ता खराब असल्याचा आरोप मनसेने केलाय। खराब रस्त्यावर टोल का द्यायचा अशी भूमिका मनसेने घेतली आहे। मुळामध्ये एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे की ह्याच्यामध्ये जनतेचा किती पैसा जातोय। 2023 पर्यंत ज्या रस्त्याला मुदतवाढ दिलेली होती त्या रस्त्याची पुन्हा एकदा मुदतवाढ करून पुन्हा एकदा ते कॉन्ट्रॅक्ट काढलं जातं। आणि जर आज आपण नगर रोडवर ज्या रोडवर हे सध्या टोल वसुली चालू आहे तिथे गेलो तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे आणि सगळा रस्ता खडबडीत झालेला आहे। मुळामध्ये विषय हाच आहे की मग टोल कुठला घेतला जातोय आणि जी टोल वाढ दिली जाते या कंपन्यांना ही का दिली जाते। गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे। लोकसंख्या वाढली आहे तरीही टोल कंपन्यांना मुदतवाढ का दिली जाते असा सवाल विचारला जातोय। एवढेच नाही तर रोज टोल नाक्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या का दाखवली जात नाही असा प्रश्न मनसेने उपस्थित केलाय। पण आजही जे टोल चालू आहे त्यांना किती पैसे आलेले आहेत, किती पैसे बाकी आहे हा हिशोब सर्वसामान्य लोकांना का मिळायला नको। या देशातली जनता टॅक्स पे करते। जर त्यांना हा अधिकार नसेल तर ही एक प्रकारची लूटच मानावी लागेल। टोल प्रकरणात पारदर्शकता असावी असा आग्रह सगळ्यांचाच आहे, पण सार्वजनिक बांधकाम खातं यात पारदर्शकता ठेवत नसल्याचा आरोपही टोल अभ्यासक विवेक वेलणकर यांनी केला। हा रस्ता किंवा हे सगळं आहे पीडब्ल्यूडीच्या ताब्यात आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला हे बीओटी तत्वावर दिले। माझ्या एका 2016 सालच्या माहिती आयुक्तांच्या आदेशात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की MSRDC पीडब्ल्यूडी या दोघांनीही सर्व टोल कॉन्ट्रॅक्ट त्याची झालेली एक्सटेन्शन ही वेबसाईटवर टाकायची आणि त्याच्याच बरोबर नक्की वाहनं किती धावली काय झालं हे सगळं वेबसाईटवर टाकायचं। त्याप्रमाणे MSRDC करतीये, पण पीडब्ल्यूडीने हे कधीच बंद करून टाकलं आणि त्यामुळे पीडब्ल्यूडीलाच मुळात ट्रान्सपरंट राहायचं नाहीये आणि या गोष्टी लोकांपर्यंत येऊ द्यायच्या नाही यात स्पष्ट होतं। झी 24 तासने टोलचा झोल दाखवल्यानंतर सरकार खडबडून जागे झालंय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजेंनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची घोषणा केली। टोलच्या बाबतीमध्ये जेवढा दिलेला कालावधी आहे तेवढ्याचीच त्यांना परवानगी राहणार आहे। त्यांना जे काय पुढे आणि म्हणजे असं फसवणूक होत असली तर त्या ठिकाणी जी काय असेल ती कालावधीची सुधारणा करण्याच्या सूचना मी स्वतः तिथल्या सीना दिनभाऊ त्यांनी जाऊन स्वतः स्थळपाहणी करावी आणि त्या कंपनीचे जे कोणी माई असतील त्यांना सूचना द्याव्या किंवा नीट जी काय ती माहिती द्या। असं खोट्या पद्धतीनं टोलच्या माध्यमातून लूट जी आहे ही 100% पीडब्ल्यूडी विभाग करून देणार नाही आणि जेवढा दिलंय जितक्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट आहे तेवढ्याच कालावधीसाठी त्यांच्याकडे ते राहील, तेवढीच त्यांच्याकडे टोल वसुली त्यांची जी आहे ती त्यांना करता येईल। चांगल्या रस्त्यांसाठी टोल वसूल केला तर गैर नाही। कंत्राटाचे पैसे वसूल होईपर्यंत टोल घेतलाच पाहिजे, पण खराब रस्त्यावर मुदत उलटूनही टोल घेतला तर हा सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकण्यासारखा आहे। त्यामुळे महाराष्ट्रातले असे टोल बंद झालेच पाहिजेत अशी मागणी होतीये। टोल कंपन्यांच्या गौड बंगालाचं हे हिमनगाचं टोक आहे। झी 24 तास द कल्याण फाईल्स या विशेष मोहिमेअंतर्गत आणखी काही प्रकरणं बाहेर काढणार आहे। गोविंद तुपे, झी 24 तास, अहमदनगर।